Hello friends, I am Umesh Sirgari, lecturer at SPM Polytechnic, कुमटे, सोलापूर. जर तुम्ही आपला जो कोर्स आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड मेजरमेंट या कोर्सचा लास्ट व्हिडिओ जर बघितलात तर त्यामध्ये आपण कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे इन्स्ट्रुमेंट कॅलिब्रेशन आपण कसे करायचं किंवा तसेच आपण हिस्टेरिसिस म्हणजे इन्स्ट्रुमेंटमध्ये हिस्टेरिसिस कसे जनरेट होतात व कशामुळे जनरेट होतात आणि डेड झोन याबद्दल स्टडी केलेला आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण आपले जे उरलेले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इन्स्ट्रुमेंट याबद्दल स्टडी करणार आहोत. तर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स जर बघितला स्टॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स तर नेक्स्ट आहे सेन्सिटिव्हिटी ऑफ दी मटेरियल किंवा सेन्सिटिव्हिटी ऑफ दी इन्स्ट्रुमेंट. जर तुम्ही सेन्सिटिव्हिटीचं डेफिनेशन बघितलात, सेन्सिटिव्हिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट किंवा इन्स्ट्रुमेंट सिस्टीम इज द रेशिओ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिस्पॉन्स किंवा आउटपुट सिग्नल टू मॅग्निट्यूड ऑफ दी क्वांटिटी बिईंग टू बी मेजर्ड. म्हणजे सिम्पलमध्ये सांगायचं झालं, सेन्सिटिव्हिटी इज नथिंग बट द रेशिओ ऑफ चेंज इन आउटपुट विथ रिस्पेक्ट टू चेंज इन इनपुट. म्हणजे हे रेशो आहे जेवढा म्हणजे तो आउटपुटमध्ये किती चेंज झाला आहे, किती इनपुट चेंज केल्यावरती याचा रेशो म्हणजे सेन्सिटिव्हिटी. म्हणजे जर सपोज समजा मी इनपुटमध्ये काही चेंजेस केलो म्हणजे त्या इन्स्ट्रुमेंटच्या इनपुटमध्ये जर मी काही चेंजेस केलो तर ते आउटपुटमध्ये किती चेंजेस दाखवायला आहे त्या इनपुट चेंजेसला तो आउटपुटमध्ये किती चेंजेस दाखवू लागला इन्स्ट्रुमेंट त्यालाच त्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं एक एक्झाम्पल घेऊन मी सांगतो तुम्हाला. सपोज समजा माझ्याकडे एक थर्मोमीटर आहे. एकच मिनिट. सपोज समजा माझ्याकडे एक थर्मोमीटर आहे. हा जो थर्मोमीटर आहे याची सेन्सिटिव्हिटी जर मी म्हणलो की याची सेन्सिटिव्हिटी जी आहे ते 1 mm पर डिग्री सेल्सिअस इतकी आहे. म्हणजे काय हो 1 mm पर डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? म्हणजे हा जो थर्मोमीटर आहे त्यातला जो हे असतो मर्क्युरी असतो त्याचा डिफ्लेक्शन जो आहे तो 1 डिग्री सेल्सिअस जर मी इनपुट चेंज केलो 1 डिग्रीनी जर मी इनपुट चेंज केलं तर मला जो इन फॉर्म ऑफ लिनियर किंवा इन फॉर्म ऑफ डिस्टन्समध्ये जे मला आउटपुट टेम्परेचर रिडिंग भेटत होते ते मला इन फॉर्म ऑफ डिस्टन्समध्ये भेटतो किंवा हाईटमध्ये भेटतो. तर जर मी सपोज समजा 1 डिग्री टेम्परेचर चेंज केलो तर माझा 1 mm मर्क्युरी 1 mm राईज झाला. 1 mm मर्क्युरी राईज झाला तर त्यालाच आपण त्या इन्स्ट्रुमेंटची सेन्सिटिव्हिटी म्हणतो. म्हणजे या एक्झाम्पलमध्ये 1 डिग्री सेल्सिअस चेंज इन 1 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू हे इनपुट चेंज आहे. आउटपुट चेंज किती झालं हो हाईटमध्ये चेंजेस किती झाला 1 mm. मग 1 mm यालाच म्हणजे सेन्सिटिव्हिटी किती झाल्याची 1 mm पर सेल्सिअस हे झालं त्याची सेन्सिटिव्हिटी. आणि सपोज समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतलो सेम एक्झाम्पल पण सेम इन्स्ट्रुमेंट आहे समजा थर्मोमीटर आहे पण त्याची सेन्सिटिव्हिटी मी आता म्हणलो की 5 mm पर डिग्री सेल्सिअस इतकी आहे. म्हणजे काय हो म्हणजे मी जर इनपुटला 1 डिग्री सेल्सिअस जर मी चेंज केलो 1 डिग्री सेल्सिअस जर मी इनपुटला जर चेंज केलो तर आउटपुटमध्ये चेंजेस 5 mm पर्यंतचा भेटणार आहे. 5 mm पर्यंतचा आउटपुट भेटणार आहे चेंजेस भेटणार आहे. म्हणजे इनपुट चेंज किती आहे 1 डिग्री सेल्सिअस आउटपुट चेंज किती आहे 5 mm. तो जे 5 mm पर्यंतचा जो मर्क्युरी आहे तो 5 mm पर्यंत राईज झाला. मग तर तुम्ही दोन्ही एक्झाम्पल म्हणजे प्रिवियस एक्झाम्पलमध्ये बघितला तर 1 डिग्रीला मर्क्युरी किती राईज व्हायला तो 1 mm कारण त्याची सेन्सिटिव्हिटी किती होती 1 mm पर सेकंड. या एक्झाम्पलमध्ये एकाच डिग्री सेल्सिअसला म्हणजे 1 डिग्री सेल्सिअस चेंज केलो पण आउटपुटमधला रीडिंग जो आहे तो 5 mm नी डिफ्लेक्ट झाला. म्हणून याची सेन्सिटिव्हिटी किती आहे 5 mm पर सेकंड. मग आपल्याला कोणता इन्स्ट्रुमेंट हा म्हणजे यूज करण्यासाठी किंवा रीड करण्यासाठी चांगला वाटेल ज्याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे ते आपल्याला चांगलं वाटेल. का बघ जर मी म्हणलो 1 डिग्री सेल्सिअसला 1 mm चेंजेस व्हायला आहे त्याची हाईटमध्ये किंवा आउटपुटला 1 mm चेंज व्हायला आहे म्हणजे ते एकदम खूप कमी आहे. ते आपल्याला लई बारीक निरीक्षण दिल्यावरती आपल्याला जाणून येईल की हा 1 mm डिफ्लेक्ट झाला मर्क्युरी म्हणून. म्हणजे 1 डिग्री सेल्सिअसला 1 mm डिफ्लेक्ट झाला
हे कधी कळलं आपल्याला, म्हणजे खूप निरीक्षणपूर्वक बघितल्यावरती कळाला, कारण त्याची सेन्सिटिव्हिटी कमी होती. पण या एक्झाम्पलमध्ये 5 mm डिफ्लेक्ट झाला 1 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे 5 mm म्हणजे आपण इझिली बघू शकतो हां डिफ्लेक्ट झाला, म्हणजे 1 mm पेक्षा 5 mm आपल्याला इझिली कळतो. पण इनपुट मात्र तेवढाच चेंज झाला, इनपुट 1 डिग्री सेल्सिअसच चेंज झाला. पण आपल्याला आउटपुटला जो या एक्झाम्पलमध्ये आपल्याला मॅग्निफिकेशन झाला, म्हणजे 5 mm पर्यंतचा डिफ्लेक्शन दिसला. पण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये इनपुटला तेवढाच चेंज झाला 1 डिग्री, पण 1 mm पर्यंत डिफ्लेक्शन दिसला. म्हणजे त्याची जी आउटपुट रिडिंग होती ती आपल्याला म्हणजे खूप कमी दिसला, म्हणून त्याची सेन्सिटिव्हिटी कमी आहे, याची सेन्सिटिव्हिटी जास्त आहे. आणि आपण जेव्हा इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करत असतो तेव्हा म्हणून आपलं सेन्सिटिव्हिटी जे असतो इन्स्ट्रुमेंटचा तो मॅक्सिमम असायला पाहिजे. आणि सेन्सिटिव्हिटी जर तुम्ही बघितलात लिनियर कर्वचा किंवा लिनियर इन्स्ट्रुमेंटचा आणि नॉन लिनियर इन्स्ट्रुमेंटचा, एकच मिनिट, जर तुम्ही इन फॉर्म ऑफ जर कर्व बघितलात तर सेन्सिटिव्हिटी हे जे आहे ते स्लोपच दाखवतो, एक टाईपचा स्लोपच दाखवतो. स्लोप इज नथिंग बट तुम्हाला माहीत आहे की चेंज इन इनपुट म्हणजे चेंज इन एक्स डायरेक्शन अँड विथ रिस्पेक्ट टू चेंज इन वाय डायरेक्शन विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स डायरेक्शन. आता वाय डायरेक्शनवरती काय असणार, आउटपुट असणार, आणि एक्स डायरेक्शनवरती इनपुट असणार. म्हणजे सेन्सिटिव्हिटी इज इक्वल टू काय असणार, आउटपुट चेंज इन आउटपुट म्हणजे वाय डायरेक्शनवरती जेवढा चेंज झाला डिवाइड बाय चेंज इन इनपुट म्हणजे एक्स डायरेक्शनवरती जेवढा चेंज झाला. जर इन केस आपला जो कॅलिब्रेशन कर्व आहे तो लिनियर असेल, म्हणजे सेम स्लोपचा असेल, लिनियर तुम्हाला माहीत आहे वाय इज इक्वल टू mx प्लस सी, किंवा त्याची स्लोप जो असतो तो कॉन्स्टंट असतो, सेम असतो. मग सेम जर म्हणजे लिनियर कॅलिब्रेशन जर इन्स्ट्रुमेंट असेल तर त्याचा स्लोप जो आहे ओव्हर एंटायर रेंजसाठी म्हणजे मिनिमम रेंज टू मॅक्सिमम रेंजसाठी त्याची सेन्सिटिव्हिटी सेम असणार, म्हणजे कारण त्याची स्लोप सेम आहे ते लिनियर असल्यावरती. पण जर इन्स्ट्रुमेंट समजा नॉन लिनियर आहे, एकच मिनिट, जर सपोज समजा इन्स्ट्रुमेंट नॉन लिनियर आहे, मग त्याची सेन्सिटिव्हिटी जे असणार ना ते कंटिन्युअसली चेंज होत जाणार. म्हणजे या स्पॅनमध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असणार, या स्पॅनमध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असणार, या स्पॅनमध्ये त्याची सेन्सिटिव्हिटी वेगळी असणार. हे झाला लिनियर आणि नॉन लिनियर सेन्सिटिव्हिटीमधला डिफरन्स. नेक्स्ट पॉईंट आहे आपला लिनियरिटी. नेमकं लिनियरिटी म्हणजे काय, तर लिनियरिटी म्हणजे जर सिम्पल जर बघायला झालं, दी वर्किंग रेंज ऑफ द मोस्ट ऑफ द इन्स्ट्रुमेंट प्रोव्हाइड द लिनियर रिलेशनशिप बिटवीन दी आउटपुट अँड इनपुट. म्हणजे दोघांमधला रिलेशन जो असतो इनपुट आणि आउटपुटमधला ते जर इन फॉर्म ऑफ लिनियर असेल किंवा किती प्रमाणात तो लिनियर आहे किंवा किती प्रमाणात एकमेकांच्या जवळ आहे त्यालाच लिनियरिटी असे म्हणतात. म्हणजे किंवा लिनियरिटीचं अजून एक डेफिनेशन आहे, लिनियरिटी कॅन बी डिफाईन्ड ॲज मॅक्सिमम डेविएशन ऑफ आउटपुट रीडिंग फ्रॉम गुड फिट स्ट्रेट लाईन. म्हणजे आपला जो गुड फिट स्ट्रेट लाईन असतो म्हणजे लिनियर कॅलिब्रेशन असतो त्याच्यापासून जे ॲक्च्युअल रीडिंग आहेत ते किती प्रमाणात डिफ्लेक्ट झालेत त्यालाच लिनियरिटी असे म्हणतात. म्हणजे लिनियरिटी म्हणजे काही नाही, ते इनपुट आणि आउटपुटमधलं रिलेशन आहे. जर सपोज समजा लिनियरिटी जर ॲक्युरेट असेल किंवा लिनियरिटी असेल इन्स्ट्रुमेंटची तर इनपुटमध्ये जेवढा चेंजेस व्हायले तेवढेच प्रपोर्शनली चेंजेस आउटपुटमध्ये होतात. आणि जर सपोज नॉन लिनियर असेल इन्स्ट्रुमेंट तर आता इथं बघितलं तुम्ही हे लिनियर आहे, एकच मिनिट, हा जो ग्राफ आहे तो लिनियर कॅलिब्रेशनचा ग्राफ आहे. म्हणजे इनपुटमध्ये जर तुम्ही चेंजेस केलात तर आउटपुटमध्ये पण त्याच प्रपोर्शनली चेंज होणार. तुम्ही इनपुटमध्ये चेंजेस करत गेला आउटपुटमध्ये पण जो आहे तो सेम प्रपोर्शनली चेंज होणार. कारण तुम्हाला माहिती आहे वाय इज इक्वल टू mx प्लस सी असणार, पण इथं सी नाही आहे, वाय इज इक्वल टू mx. म्हणजे तुम्ही इनपुटमध्ये जर चेंज केला तर तेवढ्याच प्रपोर्शनली आउटपुटमध्ये पण चेंज होणार. ते लिनियरमध्ये झालं. नॉन लिनियरमध्ये काय असणार गो, नॉन लिनियरमध्ये असं नसणार. नॉन लिनियरमध्ये थोडाफार डेविएशन असणार, म्हणजे इनपुट आणि आउटपुटमध्ये म्हणजे स्ट्रेट लाईनपासून थोडाफार डेविएशन असणार नॉन लिनियरमध्ये. जर तुम्ही लिनियरिटी जर काढायचं झालं म्हणजे लिनियरिटी इज इक्वल टू मॅक्सिमम डेविएशन, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजेच काय हो, लिनियरिटी इज इक्वल टू आता मॅक्सिमम डेविएशन सपोज समजा मी म्हणलो आउटपुटमधला डेविएशन, मग इथून ते फ्रॉम स्ट्रेट लाईन टू दी ॲक्च्युअल रीडिंग, ते झालं लिनियरिटी. जर तुम्हाला सपोज समजा इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज जर लिनियरिटी काढायचं असेल, इन फॉर्म ऑफ पर्सेंटेज जर काढायचं असेल तर पर्सेंटेज ऑफ लिनियरिटी इज इक्वल टू मॅक्सिमम डेविएशन, जे आता तुम्ही काढला मॅक्सिमम डेविएशन y1 असेल समजा, मॅक्सिमम डेविएशन y1
डिवाइड बाय फुल स्केल डिव्हिजन. फुल स्केल डिव्हिजन म्हणजे त्याची जो एंटायर रेंज आहे तेवढी. आता इथे या इन्स्ट्रुमेंटची एंटायर रेंज किती असणार गो? इथंपर्यंत असणार, एकच मिनिट, इथंपर्यंत असणार वाय मॅक्स. म्हणजे याचा पर्सेंटेज ऑफ लिनिअरिटी काय असणार गो? पर्सेंटेज ऑफ लिनिअरिटी इज इक्वल टू y1. y1 म्हणजे आउटपुट डिफ्लेक्शन, सॉरी आउटपुट मॅक्सिमम डेविएशन त्या पर्टिक्युलर पॉईंटला, डिवायडेड बाय फुल स्केल डिव्हिजन. फुल स्केल डिव्हिजन किती आहे? वाय मॅक्स इंटू 100. हे झालं पर्सेंटेज ऑफ लिनिअरिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे इन्स्ट्रुमेंटचा ड्रिफ्ट. ड्रिफ्ट हा खूप महत्त्वाचा फिनोमिना आहे इन्स्ट्रुमेंटमध्ये. जर तुम्ही ड्रिफ्ट बघितलात तर मी पहिलं तुम्हाला त्याची डिफिनेशन सांगेन, मग त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करेन की नेमका ड्रिफ्ट काय आहे. ड्रिफ्ट इज द मेथड वेन इन्स्ट्रुमेंट आउटपुट व्हॅरीज विदाउट व्हॅरिएशन ऑफ एनी इनपुट. म्हणजे एखादी इन्स्ट्रुमेंट, सपोज समजा एखादी इन्स्ट्रुमेंट आहे तर ते आउटपुटमध्ये व्हॅरिएशन करू लागलं आहे, त्याच्या आउटपुटमध्ये व्हॅरिएशन दिसू लागलेत, पण मी त्याच्या इनपुटमध्ये काहीच चेंज करीना, तरी पण ते आउटपुटमध्ये त्याची व्हॅरिएशन्स दिसालेत. ह्या फिनोमिनाला म्हणायचं ड्रिफ्ट. तर नेमका हा प्रॉब्लेम येतो कशाला इन्स्ट्रुमेंटमध्ये? जर हा प्रॉब्लेम तुम्ही बघितलात तर येतो कशाला? तर बघितलात की जर कंटिन्यू इन्स्ट्रुमेंट आपण कंटिन्यू यूज केला किंवा हाय स्ट्रेस कंडिशनला, इन्स्ट्रुमेंट जो असतो तो इलास्टिकली डिफॉर्म होतो. हाय स्ट्रेस कंडिशन असेल तर इलास्टिकली डिफॉर्म होतात. मग इलास्टिकली डिफॉर्म झाल्यामुळं ते इन्स्ट्रुमेंटचे जे आउटपुट आहेत ते इनपुट न देता पण आउटपुटमध्ये व्हॅरिएशन्स दाखवतात. किंवा सपोज समजा हिटिंगच झालं, खूपच हिटिंग झालेलं असेल, मग हिटिंग झाल्यावर काय होणार? मटेरियलची कंडक्टिव्हिटी चेंज होणार. मग मटेरियलची कंडक्टिव्हिटी चेंज झालं की मग आउटपुटमध्ये व्हॅरिएशन येणार विदाउट एनी इनपुटमध्ये व्हॅरिएशन नाही आहे तरी पण आउटपुटमध्ये व्हॅरिएशन दाखवतो. हे जे आहेत ते कशामुळे होतात? तर एकच आहे की कंटिन्युअसली आपण इन्स्ट्रुमेंट हाय स्ट्रेस कंडिशनला किंवा हाय लोडेड कंडिशनला यूज करत असल्यामुळं, किंवा हाय टेम्परेचर कंडिशन्स किंवा टेम्परेचरमध्ये व्हॅरिएशन्स आलेत, यामुळं आउटपुटमध्ये चेंजेस होतात इन्स्ट्रुमेंटच्या विदाउट एनी चेंज इन इनपुट. तर याच फिनोमिनाला ड्रिफ्ट असे म्हणतात. तर ड्रिफ्टचे एकूण 3 टाईपचे ड्रिफ्ट असतात इन्स्ट्रुमेंटमध्ये. ते कोणकोणते? तर एक पहिला असतो जिगो ड्रिफ्ट, स्पॅन ड्रिफ्ट आणि झोनल ड्रिफ्ट. एक स्टेप वाईज आपण बघू की नेमकं जिगो ड्रिफ्ट म्हणजे काय, स्पॅन ड्रिफ्ट म्हणजे काय आणि झोनल ड्रिफ्ट म्हणजे काय. जिगो ड्रिफ्ट म्हणजे काय हो? जिगो ड्रिफ्ट सिंपल आहे. दी होल कॅल्क्युलेशन ग्रॅज्युअली शिफ्टेड ड्यू टू स्लिपेज परमनंट सेट और ड्यू टू अंडर वॉर्मिंग ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ट्यूब सर्किट. जिगो ड्रिफ्ट सेफ्टी. इफ ड्रिफ्ट इज कॉन्स्टंट देन स्टार्टिंग रेटिंग इज कन्सिडर टू 0 अँड टेक ऑल रेटिंग्स. म्हणजे काय हो की असलं ड्रिफ्ट म्हणजे आउटपुट आपल्याला दाखवू लागला आहे विदाउट एनी इनपुट. जर तुम्ही या फिगरमध्ये बघितलात आउटपुट किती आहे हो? 0.10. पण इनपुटला काय आहे का हो? नो, इनपुटमध्ये काहीच नाही आहे पण आउटपुट आपल्याला दाखवू लागला. आता हे जे चेंज इन आउटपुट आहे, जर तुम्ही सपोज समजा 10 kg मेजर केलात, म्हणजे आता इनपुटला तुम्ही 10 kg दिलात, आउटपुटला तुम्ही बघितलात आउटपुटमध्ये किती व्हॅरिएशन आला हो? आउटपुटमध्ये 10.10 आला आहे. म्हणजे ॲक्च्युली 10 यायला पाहिजे पण आउटपुट 10.10 आलेला आहे, म्हणजे ड्रिफ्ट झालेला आहे. पण जर तुम्ही बघितला ड्रिफ्ट जे आहे ते कॉन्स्टंट आहे. इथं पण तिथं तेवढाच होता 0.10 आणि इथं पण ड्रिफ्ट तेवढाच आहे. तुम्ही 10 इनपुट दिला पण दाखवला आहे 10.10, म्हणजे ड्रिफ्ट किती आहे? 0.10. सपोज समजा तुम्ही आता 20 kg केलात आणि तुम्हाला दाखवायला आहे 20.10, म्हणजे पुन्हा यात जर बघितलात ड्रिफ्ट किती आहे हो? 0.10. म्हणजे ड्रिफ्ट एंटायर प्रोसेसमध्ये कॉन्स्टंटच आहे. म्हणजे 0 इनपुट असताना पण तेवढाच ड्रिफ्ट आहे, इनपुटमध्ये तुम्ही व्हॅरिएशन करायला तरी पण तेवढाच ड्रिफ्ट आहे, म्हणजे ड्रिफ्टमध्ये व्हॅरिएशन होईना. मग अशा ड्रिफ्टला म्हणायचं जिगो ड्रिफ्ट. मग जर तुम्ही त्याचा ग्राफ प्लॉट केलात तर तुम्हाला असं लक्षात येईल ॲक्च्युली जे नॉमिनल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते या पद्धतीत होता. पण म्हणजे हे सगळं आता 0 असताना इथं आणि नंतरनं 10, 20 असं तुम्ही इनपुट चेंज करत गेला आणि आउटपुट एक्सपेक्टेड होता. पण सगळे आउटपुट जे आहेत ते 0.10नी शिफ्ट झालेले आहेत. सगळे आउटपुट जे आहेत ते 0.10नी शिफ्ट झालेले आहेत. मग जो तुम्ही आउटपुट भेटेल त्यानुसार इनपुट आणि आउटपुटचा ग्राफ बनवलेला आहे. हे झालं म्हणजे जिगो ड्रिफ्टबद्दल. जर तुम्हाला असल्या इन्स्ट्रुमेंटला जर कॅल्क्युलेशननी म्हणजे मेजर करायचं असेल, असलं इन्स्ट्रुमेंट जर तुम्ही यूज करणार असाल तर एक लक्षात घेऊन ठेवून घ्यायचं, जेवढा जिगो ड्रिफ्ट आहे, जेवढी व्हॅल्यू जिगो ड्रिफ्ट आहे म्हणजे 0.10 हे
हे 0 म्हणजे रेफरन्स पॉईंट जे आहे ते 0 समजूनच तुम्ही कॅल्क्युलेट करायचं. आता 0.10 जर असेल रीडिंगमध्ये तर ते 0 आहे असं समजून घ्यायचं. मग आता तुम्ही 10 kg दिला तर आन्सर तुमचं 10.10 kg आला आउटपुटला. 0.10 काय हो 0 आहे. मग त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू 10 असल्याने मग 20 kg दिला 20.10 आलं. 0.10ची व्हॅल्यू 0 आहे. हे आपण सेट केलेलं आहे. म्हणजे आपण स्वतः गृहीत धरायचं की इन्स्ट्रुमेंट 0 ड्रिफ्ट कंडिशनला आहे आणि 0 ड्रिफ्टची व्हॅल्यू जी आहे ते 0.10 आहे. म्हणजे 0.10 इज नथिंग बट अ रेफरन्स पॉईंट अँड इट इज इक्वल टू दी 0 असं कन्सिडर करून पुढचे कॅल्क्युलेशन्स घ्यायचे. नेक्स्ट आहे स्पॅन ड्रिफ्ट किंवा सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट. स्पॅन ड्रिफ्ट सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट काय हो, इफ दी प्रपोर्शनल चेंज इन इंडिकेशन ऑल अलॉंग दी अपवर्ड स्केल द ड्रिफ्ट इज नोन ॲज दी स्पॅन ड्रिफ्ट. म्हणजे जसं तुम्ही इनपुटमध्ये व्हॅरिएशन्स करालात त्या पद्धतीनं जर ड्रिफ्टमध्ये पण व्हॅरिएशन होत असेल, ड्रिफ्टमध्ये पण व्हॅरिएशन बोलालो, आउटपुटमध्ये तर व्हॅरिएशन होतात, इनपुट व्हॅरिएशन केल्यावरती आउटपुट, पण विथ इन्क्लुडिंग ड्रिफ्टमध्ये पण व्हॅरिएशन व्हायलेत तर त्या कंडिशनला म्हणायचं स्पॅन ड्रिफ्ट. म्हणजे सपोज समजा तुम्ही इनपुटला 0 दिलात, आउटपुट पण तुमचा 0 आला आहे. इनपुटला 1 दिलात, आउटपुट 1.2 आला आहे. 1.2 आला आहे म्हणजे एक लक्षात आलं तुम्हाला, 1 इनपुट दिल्यावरती आउटपुट 1 यायच्या ऐवजी 0.2नी जास्त आला आहे. म्हणजे 0.2 जे आहे तो आउटपुट आपल्याला दिलेला आहे, जास्त दिलेला आहे विदाउट एनी इनपुट. म्हणजे 0.2 आहे ड्रिफ्ट झाला. पण या कंडिशनला सपोज समजा आता तुम्ही 2 इनपुट दिलात सेम प्रपोर्शननी जर तुमचा आउटपुट पण चेंज होत असेल 2.4 म्हणजे प्रपोर्शनली चेंज व्हायला आहे, प्रपोर्शनली चेंज होत चाललेला आहे. म्हणजे 2 दिल्यावरती एक तर 0 ड्रिफ्ट असेल तर 2.2 यायला पाहिजे होता, पण आता 0.4 एवढी ड्रिफ्ट झाली. म्हणजे जसं तुम्ही इनपुट चेंज कराला तसं ड्रिफ्टमध्ये पण चेंज यायला. पहिला 0 होता ड्रिफ्ट, मग त्यानंतर 0.2 होता, मग त्यानंतर 0.4 झाला, पुढं आता मे बी 0.6 होईल. म्हणजे प्रपोर्शनली जर ड्रिफ्ट पण चेंज झाला तर त्याला म्हणायचं स्पॅन ड्रिफ्ट. आणि स्पॅन ड्रिफ्टचा ग्राफ या पद्धतीने, म्हणजे स्लोप जो आहे तो कॉन्स्टंट असणार, त्याचा स्लोप कॉन्स्टंट असणार. पण तो स्लोप जे आहे तो लिनियर स्लोपच्या सेम नसणार. कारण जर लिनियर स्लोपला जर स्लोप सेम असला तर तो 0 ड्रिफ्ट होत होता. म्हणजे 0 ड्रिफ्टमध्ये जर तुम्ही बघितला लिनियर जे आहे, लिनियर रिडिंग्स आणि तुम्ही कॅल्क्युलेट केलेलं ड्रिफ्ट रिडिंग्स हे जे आहेत ते एका पॅरलल आहेत. म्हणजे ड्रिफ्ट जो तो कॉन्स्टंट आहे म्हणून स्लोप जे आहेत ते एक सेम आहेत दोघांचे. पण जर तुम्ही झोनल ड्रिफ्ट बघितलात, स्पॅन ड्रिफ्ट जर बघितलात त्यामध्ये त्याचे स्लोप जे असणार ते वेगवेगळे असणार. एवढे लक्षात ठेवून घ्या. आणि जर सपोज समजा स्पॅन ड्रिफ्ट आणि 0 दोन्ही पण कंबाईन होऊन जर आले तर या पद्धतीचा ग्राफ येईल. म्हणजे पहिला काय होणार गो, सपोज 0 ड्रिफ्टला ते पॅरलल यायला पाहिजे होतं, याच्या दोघांचा स्लेप सेम यायला पाहिजे होता. आणि त्यामध्ये विथ इन्क्लूड प्लस काय सेन्सिटिव्हिटी पण आहे, सेन्सिटिव्हिटी ड्रिफ्ट का स्पॅन ड्रिफ्ट पण आहे. मग त्यामुळं त्यामध्ये पुन्हा व्हॅरिएशन्स आलेत आणि तुम्हाला ग्राफ म्हणजे काय, झोनल, व्हॉट इज मीन बाय झोनल ड्रिफ्ट. झोनल ड्रिफ्ट म्हणजे काय, इन केस ऑफ drift occurs only in a particular zone or a particular span, this drift is known as the zonal drift. म्हणजे एखादी इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्हाला माहीत आहे की एखादी स्पॅन म्हणजे काय असतं की त्यामधला जो मिनिमम आणि मॅक्सिमम रेंज असतो त्यामधला जो डिफरन्स असतो त्याला स्पॅन म्हणतात. एका पर्टिक्युलर स्पॅनमध्ये किंवा पर्टिक्युलर रेंजमध्येच जर ड्रिफ्ट फॉर्म होत असेल तर त्या टाईपच्या ड्रिफ्टला म्हणायचं झोनल ड्रिफ्ट. सपोज समजा एक थर्मोमीटर आहे आणि त्याची स्केलिंग जो आहे तो 0 to 7 आहे. म्हणजे मिनिमम तो 0 डिग्री सेल्सिअस इतका मेजर करू शकतो आणि मॅक्सिमम तो 0 to 100 कन्सिडर करू, 100 डिग्री सेल्सिअस इतका आहे. पण जेवढा इनपुट देतो तेवढा आउटपुट तो मेजर करू लागलेला आहे, म्हणजे इन प्रपोर्शन आहे. पण 70 डिग्री नंतर म्हणजे 70 आफ्टर दी 70 डिग्री त्यामध्ये ड्रिफ्ट अकूर चालू होतो. म्हणजे विदाउट एनी इनपुट सर्टनली म्हणजे आउटपुटमध्ये व्हॅरिएशन्स जास्त निर्माण होतात, म्हणजे 70 to 100. पण त्याच्या खाली जर तुम्ही बघितला 0 to 70 यामध्ये तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे यामध्ये तुम्ही जेवढा इनपुट द्याल त्या प्रपोर्शनलीच तुम्हाला आउटपुट दाखवेल. पण आफ्टर दी 70 to 100 या दोघांमधला डिफरन्स जेव्हा या दोघांच्या स्पॅनमध्ये किंवा दोघांच्या स्पेसमध्ये त्या ड्रिफ्ट अकूर होतो, मग असल्या ड्रिफ्टला म्हणायचं की झोनल ड्रिफ्ट. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथं स्टॉप करू आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून 2 स्टॅटिक